कर्मचाऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी. आचारसंहितेपूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस. तर वाढीव बोनससह 20% सानुग्रह अनुदानही मिळणार, तर निर्णय घेण्याचे प्रशासनाकडून आश्वासन. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पालिकेचे हजारो कर्मचारी दिवाळीसाठी मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची भीतीही आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विधानसभा आचारसंहिता लागण्याआधीच सानुग्रह अनुदान द्या अशी मागणी आता कामगार कर्मचारी संघटनेने केलेली आहे. मुंबई महापालिकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांना एकूण वार्षिक वित्तलब्धीच्या किमान 20% सानुग्रह अनुदान म्हणून देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांनाही देण्यात आलेले आहे. यावेळी समन्वय समितीचे अनेक नेतेसुद्धा हजर होते. सदर भेटीदरम्यान समन्वय समितीने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे की आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांसाठी 237 कोटींच्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय दरवर्षी कर्मचाऱ्यांना पहिल्या वर्षापेक्षा वाढीव बोनस देण्याची प्रथा असून यावर्षीही बोनसमध्ये भरघोस अशी वाढ करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. यावेळी आता आयुक्तांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनसुद्धा कर्मचाऱ्यांना दिलेले आहे.